नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विधानसभेचा निकाल लागलेला आहे. भरघोस यश महायुतीला मिळालेलं आहे. मंत्रीपद ठरवायची कामं सध्या चालू आहेत. शपथविधी केव्हा होणार आहे लवकरच ठरेल. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत पंकजा मुंडे लाडकी ताई म्हणा, लाडकी बहीण म्हणा, यांना मंत्रीपद मिळू शकते का आणि मिळू शकेल का आपण बघायचं आहे. लाडकी बहिणींनी भरपूरच यश मला वाटते महायुतीला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच की काय त्यांना चांगल्या पद्धतीनं बहुमत महायुतीला मिळालेलं आहे. वळूया आपल्या विषयाकडे. त्यांचा जन्म झाला 26 जुलै 1979 साली. गुरुवार होता आणि परळी वैजनाथ येथे त्यांचा जन्म झालेला आहे. सिंह रास 5 अंक या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे त्यांची रास आहे सिंह. सिंह राशीमध्ये चंद्र, राहू आणि शनी कुंडलीमध्ये एकत्र आहेत. त्यानंतर तुळ राशीमध्ये हर्षल आहेत, वृश्चिक राशीमध्ये नेपच्यून आहेत. त्यांची आपण एक सेपरेट कुंडलीचा अभ्यास आपण पूर्वी केलेला आहे, तो जरूर तुम्ही बघायला हरकत नाही. आता आपण फक्त त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे का हे आपण या ठिकाणी बघायचं आहे सध्याच्या ग्रहमानानुसार. कुंभ राशीमध्ये केतू आहे, वृषभ राशीमध्ये मंगळ आहे आणि कर्क राशीमध्ये शुक्र, गुरु, रवी, बुध आहे. आपल्याला माहिती आहे चांगलं ग्रहमान कर्क राशीमध्ये जर गुरु असेल कुंडलीमध्ये तर चांगलं गुरु चांगला असतो त्यांच्या कुंडलीमध्ये. त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं असतं, बोलणं त्यांच्याबद्दल चांगलं असतं. त्याच्यानंतर या ठिकाणी सिंह राशीचा शनी आहे आणि या ठिकाणी वृषभ राशीचा मंगळ आहे. कुंडली सुद्धा कशा पद्धतीने इफेक्ट दाखवते, कारण शनी आणि मंगळ ज्यांच्या कुंडलीमध्ये युती असते, केंद्रीय योग असतो किंवा प्रतियोग असतो, त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही स्फोटक घटना घडत असतात. त्याच्यामुळेच की काय त्यांच्या वडिलांचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला, म्हणजे अशा काही घटना त्यांच्या आयुष्यात घडत असतात. जर कोणाच्या कुंडलीमध्ये शनी मंगळ युती असणे, प्रतियोग असणे, केंद्रीय योग असणे, अशा लोकांनी मात्र फार सांभाळून राहायला पाहिजे. टू व्हीलरवरती हेल्मेट घालणं गरजेचं असतं, आगीपासून सांभाळायचं असतं, म्हणजे ह्या गोष्टी जास्त करून अपघातापासून जपायचं असतं. तर मंगळ शनी हा त्यांच्या कुंडलीमध्ये या ठिकाणी केंद्रयोग झालेला आहे आणि सध्याच्या आपण जर दृष्टिकोनातून गोचरी प्रमाणे जर विचार केला, त्यांच्या कुंडलीमध्ये वृषभ राशीमधून गुरु जात आहे आणि कुंभ राशीमधून शनी जात आहे आणि मंगळ हा अधिकार योग देणारा असा हा ग्रह असल्यामुळे त्याच्या राशी म्हणजे मंगळाच्या वरूनच सध्या गुरु जात असल्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे माझं मत असं आहे की त्यांना मंत्रीपद मिळू शकतं आणि त्याचा म्हणजे मंत्रीपद मिळण्याची दाट त्यांची शक्यता आहे आणि गॅरंटेड मिळू शकतं असं माझं एक मत आहे. बघूया काय होतंय, 5 तारखेला कळेलच आपल्याला. तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता 9822119492 या नंबरवरती. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब तर कराच करा, कारण सबस्क्राईबला काही पैसे पडत नाहीत, फुकटच करायचं आहे. नक्कीच करून टाका, म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. नमस्कार.